मार्कर बॉलर डॅनी, स्ट्रायकिंगला बॅटर सॅम. बघू शकाल उंचबुरा बॅटर स्ट्राईक एंडवर. डॅनी बॉलिंग मार्कवर राईट आमोर द विकेट सज्ज. मॅच चांगली रंगेल यातील मात्र शंका नाही. मॅच लावते सुरुवात. पहिला बॉल पॉइंट डिव्हिजन मध्ये हुलकावून देत असताना क्षेत्ररक्षकाला पाहू शकाल अगदी वेगाने बॉल. पहिली धाव वेगाने पूर्ण, दुसरीचा सुद्धा प्रयत्न होतोय. 2 धाबा पूर्ण. पहिल्या बॉलवर 2 धाबा. फुलटॉस बॉल पाहू शकाल फक्त आणि फक्त ब्लिक केलाय. लॉंग लेग सीमारेषा पार. 4 धाबांसाठी श्यामच्या बॅट मधनं चौकार. सॅम यांच्या बॅट मधून पहिल्या बॉल साठी 2 रन निघालेले. दुसऱ्या बॉल मधून चौकार गेलेला आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा सामना झालेला आहे. डॅनी यांच्या बॉल मधून 6 रन निघालेले आहेत. सॅम आणि सँडी आणि उत्कृष्ट असा खेळ आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 धाबा धावफलकावर 6 ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा तासपदीचा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु आउटसाइड लेग स्टंप. यस इट इज अ वाईड बॉल. वाईडच्या मध्ये धावसंख्येत होती वाढ. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते 7 धाबा. 7 धाबा धावफलकावर. अवांतरच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या स्वरूपात वाढ झाली धावफलकावर. 7 ऑन स्कोर बोर्ड. 2 बॉलचा खेळ समाप्त. झंगलबाडी टीमचा विचार केला तर सुरुवात चांगली झाली आहे. यांच्या माध्यमातून आपण आयोजन पाहता युवा क्रिकेट टीम जंगलबाडी आयोजित ही स्पर्धा सातारकर चषक 2024चा देखणा सोहळा आपण पाहताय. पुन्हा एकदा वाईट. पुन्हा एकदा वाईटच्या मध्ये धावसंख्येला आकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 9 धाबा. धावसंख्येत वाढ होतीये आणि 0 इज बेटर दॅन ऑलवेज 1. 0पेक्षा 1 धाबेला क्रिकेटमध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे. 8 धाबा धावफलकावर. पुन्हा एकदा फुलटॉस अलॉंग दी कार्पेट. मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात. चांगला थ्रो. बॅकअप सुद्धा आलंय. 1 रन. 1 मध्ये धावसंख्या पुढे. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचली 9 धावा. 3 बॉलचा खेळ समाप्त. सँडी स्ट्राईकवर आहेत. उंच असा बॉल गेलेला आहे पण सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पण कॅच सुटलेले आहे. 2 धावा यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत. दोनशे मध्ये पुन्हा धावसंख्या पुढे. 11 धावा धावफलकावर. 4 बॉलचा खेळ समाप्त. 11 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहाल संदीप. एक ऑडिटर फलंदाज. 4 बॉलचा खेळ समाप्त. 11 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. तेरा धावा धावफलकावर जाऊन पोहोचतील. 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक. पहिला स्पेल मधला पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकत असताना आपण बॉलर डॅनीला पाहताय. पुन्हा एकदा लॉंग दी कार्पेट. मिड विकेट मध्ये लॉंग ट्रॅव्हल डीप मध्ये क्षेत्ररक्षक. काढली जाईल एक सिंगल. 1 मध्ये धावसंख्या पुढे जातील. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये 14 धावा. 1 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर 14 धावा. विदाउट विकेट लॉस. टीम युवा क्रिकेट टीम जंगलवाडी
मस्तुरवाडी संघाने एक अतिरिक्त प्लेयर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचं आहे. बॉलरचं नाव सांगायचं आहे. विशाल, उमेश, दिनेश बॉलिंग मार्फत त्यांचा सामना करतील. संदीप जंगलवाडी संघाचे एक विस्फोटक फलंदाज, ज्यांनी तळाई भागामध्ये आपले नाव लौकिक षटकारांची बादशाह म्हणून त्यांची ओळख आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. दिनेशांचा पुढील चेंडू आणि हा अंपायर्स इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव आणि या ठिकाणी बॉलरला एक 1 बाउन्सची वॉर्निंग देण्यात आली आहे. दिनेशांचा पुढील चेंडू सामना करतील संदीप शिंदे, एक विस्फोटक फलंदाज, जानेमाने फलंदाज युवा क्रिकेट क्लब जंगलवाडी संघाचे. आणि हा लेग साईडला टोल या बॉलवर दाखवताना ते त्यांच्या नावाला साजेशी अशी खेळी करताना संदीप शिंदे त्यांची साथ देण्यासाठी मैदानात आहे. सॅम एकवीस धावा धावफलकावर. कमालीची बॅटिंग आपण संदीपच्या बॅटमधनं पाहताय. तुफानी इनिंग तो आता पेश करतोय. षटकारांची आतिषबाजी आणि त्यासाठी चांगला जातो फलंदाज बॅटर संदीप. पुन्हा एकदा शॉट ट्रॅकर, पुन्हा एकदा फुल संदीपच्या संदीपला बॅक टू बॅक 2 पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा बाउंड्री लाईन सीमारेषा पार. संदीपच्या बॅक 3 षटकार आलेत. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. संदीप आता थांबायचं नाव घेत नाहीये. युवा क्रिकेट टीम जंगलवाडी टीमच्या माध्यमातून बॅक टू बॅक जर 6 मारले तर दत्त सालुंकेच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक. 6 बॉल मध्ये 6 षटकार मारायचे आहेत, परंतु आलाय वाईट बॉल. सुपर संधी संदीपकडे. 6 बॉल मध्ये 6 षटकार जर मारले तर 1001 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय आदरणीय दत्त सालुंकेच्या माध्यमातून. परंतु संधी गमावली आहे संदीपने. अतिरिक्त बाउन्स आणि बेग होता बॉलवर. बॉलर दिनेशच्या 35 धावा धावफलकावर. खूप सारी धावसंख्या आहे. दुसऱ्या ओव्हरचा प्रगतीपथावर असताना आपण पाहताय. आणखी एक चांगला फाईन लेग मध्ये अगदी वेगाने बॉल, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. चालू होते शेवटच्या मोमेंटला बाउंड्री लाईन वर चांगलं क्षेत्ररक्षण. 36 धावा धावफलकावर. दुसऱ्या स्पेल मधला दुसऱ्या ओव्हर मधला 6वा बॉल.
ची बॅटिंग करत असताना आपण पाहता युवा क्रिकेट टीम जंगलवाडी टीमला सॅम यांच्या बॉलमध्ये पहिला 6 गेल्यानंतर राजाराम वाल्मिक साळुंके 201 रुपये बक्षीस देणार आहेत. 8 बॉल मध्ये 30 धावांची वैयक्तिक इनिंग संदीपच्या बॅटमधून. सॅम 8 बॉल मध्ये 30 धावा संदीपच्या बॅटमधून. या ठिकाणी सॅमसाठी वापरले या षटकामध्ये एक 6 मारा 101 रुपये. प्रत्येक षटकाला 101 रुपये ऑफर चालू आहे. पहिला चेंडू चालवता चेंडू निर्धाव दिशाहीन चेंडू त्यांच्या बाहेर खूपच वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. प्रत्येक षटकासाठी 101 रुपये त्यांच्याकडून. सुंदर स्ट्रोक क्रिकेटचा क्लास आपण पाहताय सॅमच्या बॅट मधनं. स्क्वेअर कटच्या माध्यमातून 4 सॅमच्या बॅट मधनं चौकार. सुरेख स्ट्रोक आपण पाहताय. क्लासिकल बॅटिंग आपण पाहताय सॅमच्या माध्यमातून. एका बाजूला ताकदवर बॅटिंग आतापर्यंत केली आहे संदीपने. पुन्हा तशा ट्रॅकर बॉल आणि पाठवलं सीमारेषा पार 6 धावांसाठी. लॉंग लेग सीमारेषा पार षटकार. या ठिकाणी 101 रुपये जमा झाले आहेत कमिटीकडे. तर या मॅच नंतर सॅम यांनी ते 101 रुपये घेऊन जायचे. प्रत्येक षटकारासाठी 101 रुपये आहेत. प्रत्येक षटकाराला 101 रुपये. आता आतापर्यंत बॉल मध्ये होम टीम चांगली बॅटिंग. मैदानाच्या बाहेर फील्ड करत आहेत. एक आयोजक कमिटीमधले सिनियर सदस्य मैदानाच्या बाहेर फील्ड केले त्याबद्दल हा पुन्हा एकदा एका बाजूने चौकार सॅमच्या बॅट मधनं, एका बाजूने षटकार संदीपच्या बॅट मधनं. प्रत्येक बॉलवर षटकार आणि चौकार पाहायला भेटते. प्रेक्षकांची मनं जिंकणारी बॅटिंग सलामीवीर बॅटर आतापर्यंत करतायत. पुन्हा एकदा शॉट ट्रॅकर, पुन्हा एकदा पाहिलं क्रिजन मध्ये बॉल उडवला. स्ट्रोक बाग मिल्का बाग सांगत असताना 2 धावा पूर्ण. 63 धावा धावपलकावर विदाउट विकेट लॉस. जमेची बाजू 3 ओव्हर जागे समाप्त आणि तब्बल 63. आतापर्यंत सर्वात मोठा उंचांक, सर्वात मोठा स्कोरबोर्ड उभा केला या स्पर्धेमध्ये टीम युवा क्रिकेट टीम जंगलवाडी टीमने. चला थोडं स्पीडअप करा. संदीप शिंदे स्ट्राईकला आहेत. 4थ्या षटकाचा सामना चालू झालेला आहे. पहिल्याच बॉल डॉट बॉल गेलेला आहे.
शुभम. चौथ्या स्पेल मध्ये बॉलर शुभम. पहिला बॉल शुभमने डॉट फेकलाय आणि अशाच प्रकारची बॉलिंग करणं गरजेचं आता टीम साठी असेल, परंतु तेवढाच ताकदीचा फलंदाज स्ट्राईक एंडवर सज्ज. अबे फ्रॉम द बॉडी, यस आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईटचा इशारा. वाईटच्या मते धावसंख्येला आकार, धावसंख्या पुढे सरकेल, टीमची टोटल जाऊन पोहोचेल 64 धावा. 64 ऑन स्कोर बोर्ड. जर युवा जंगलवाडी क्रिकेट टीमच्या 80 धावा झाल्या तर प्रथमेश साळुंखे याच्यावरून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी टीमसाठी लावलेलं आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. अतिरिक्त वेग होता. चांगली बॉलिंग बॉलर शुभम. 2 बॉल फेकले, 1 वाईट, 2 डॉट बॉल. 64 धावा धावफलकावर. फुलटॉस बॉल अलॉंग दी कार्पेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. काढली जाते एक सिंगल. 65 धावा. 65 धावा धावफलकावर. कठीण कालात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक डासलेल्या घराच्या बीटा सुद्धा सोडत नाहीत. म्हणून संकटावर अशा प्रकारे तोडून पडायचं. जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. म्हणून म्हटलं जातं, इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. तोच इतिहास या मॅच मध्ये घडवती आतापर्यंत युवा क्रिकेट टीम. जंगलवाडी टीम पुन्हा एकदा 4 आल्यात. 4 बॉलचा खेळ समाप्त आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे. एकोणसत्तर धावा. पुढील मॅच जाना 11 क्रिकेट क्लब जंगलवाडी विरुद्ध जळव ज्योतिबा क्रिकेट क्लब फॅमिली यांनी टॉस साठी यायचं आहे. उत्कृष्ट असा कॅच सुटलेला आहे. पुढील दोन्ही संघांचे कॅप्टन यांनी टॉस साठी टॉस का बॉस मध्ये यायचंय. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधला. शेवटच्या बॉलवर सुद्धा पाहू शकाल सीमारेषा पार षटकार. संदीप यांच्या बॅट मधनं तडाखा, सिक्सर. आज सकाळपासूनचा उत्कृष्ट असा खेळ सॅम आणि संदीप यांच्या बॅटिंग मधून आपल्याला पाहायला मिळालाय. सर्वात जास्त धावांचा डोंगर युवा क्रिकेट टीमच्या माध्यमातून आपण आज पाहिलेला आहे. एकूण धाव संख्या 75 धावा धावफलकावर. 76 धावांचं लक्ष. 24 बॉल मध्ये 76 धावांचं लक्ष. 76 धावांचं लक्ष ठेवलंय. चला युवा क्रिकेट टीम क्षेत्ररक्षण लावायचं आहे. चला युवा क्रिकेट टीम यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. खेळाच खूप उशीर झालेला आहे. चला युवा क्रिकेट टीम जंगलवाडी आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला थोडं स्पीडअप करा आता. जंगलवाडी टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. नेक्स्ट मॅच आपण टॉस करतोय. श्री जाना 11 क्रिकेट क्लब जंगलवाडी आणि त्यांचा विपक्ष जलव ज्योतिबा क्रिकेट क्लब फॅमिली. जळव ज्योतिबा क्रिकेट टीम जळव यांनी
श्री जाना इलेव्हन क्रिकेट क्लब जंगलवाडी टीमने टॉस जिंकला आणि घेतला फिल्डिंगचा निर्णय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय जलव ज्योतिबा क्रिकेट क्लब फॅमिलीला. पण तो जाऊया मॅच कडे. तब्बल 76 धावांचं लक्ष ठेवलंय. चला सलामीवीर बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय. चला बॅट्समन पाठवा. पुढील सामना जाना इलेव्हन जंगलवाडी यांनी फिल्डिंग सिलेक्ट केलेले. चला युवा क्रिकेट टीम क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंचांनी सहकार्य करायचं. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सामन्याला खूप उशीर होतोय. शुभम यांचं स्वागत आहे. चला लगेच स्पीडअप करा. टीम हँडल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल युवा क्रिकेट टीम जंगलवाडीच्या माध्यमातून गेम प्लॅन केले जातील. कशा प्रकारची रणनीती आखायची आहे यावर चर्चा मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहताय. युवा क्रिकेट टीम जंगलवाडी टीमच्या माध्यमातून आपण पाहताय MH11 सातारकर चषक सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पाटण तालुका अंतर्गत युवा क्रिकेट टीम जंगलवाडी आयोजित सातारकर चषक 2024चा अफलातून मॅचेस या ठिकाणी रंगताय. कैलासवासी बाबूराव रामचंद्र सालुंके, कैलासवासी रमेश सालुंके, कैलासवासी दत्तात्रय सालुंके यांच्या स्मरणार्थ आपण पाहताय सातारकर चषक यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले. पोपटराव कदम साहेब, त्याचबरोबर अभिजित जाधव, अभिजित पाटील, दत्ता पाटील, वाल्मिक सालुंके, श्रीशंकर सालुंके, शंकर बोरगे, अमर पवार, श्री सचिन जाधव अनेक सारे विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी आपण पाहताय. प्रत्येकाच्या सहकार्यातून ही स्पर्धा पार पाडली जाते आणि त्याच अनुषंगाने स्पर्धा या ठिकाणी उभारण्यात यश युवा क्रिकेट टीम जंगलवाडीला येत आहे आणि त्यांचीच मॅच आपण या ठिकाणी पाहताय. एक चांगली मॅच आतापर्यंत रंगली. खूप सारी चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग आपण पाहिली. संदीप आणि सॅमची ओपनिंग पेअरने तब्बल 76 धावांचं लक्ष ठेवलंय. 75 धावा उभारल्या आणि दुसऱ्या इनिंगला होती आता सुरुवात. चला मॅच स्टार्टअप करा पंच. चला पंचांनी स्टार्टअप घ्यायचंय. क्षेत्ररक्षण झालेलं आहे. आपण जेवढा उशीर करेन तेवढा संध्याकाळी उशीर होणार आहे. आपल्याला अजून खूप मॅच घ्यायचे आहेत. आपल्याला पहिला चेंडू घेऊन येत आहेत संदीप. पहिला चेंडू घेऊन येत आहेत संदीप यांच्या पहिला बॉल डॉट. चांगली बॉलिंग करत असताना आपण पाहतोय बॉलर संदीपला ट्वेल्थ मॅच पाठवायचा आहे. दोन्ही टीमचा 12 प्लेअर आपण कॉम्बॉक्स मध्ये सज्ज व्हायचंय. पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग आपण पाहताय. संदीपच्या माध्यमातून आत्मविश्वासाने खेळ. आता चांगला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा राहिले. कम्युनिकेशन बिघडलं, नजर हटी, दुर्घटना घटी. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. संदीप यांच्या दुसऱ्याच बॉलमध्ये एक विकेट गेलेले. दोन बॉल डॉट आणि तिसऱ्या बॉलवर रनआउटच्या माध्यमातून विकेट. काही परफॉर्मन्स राहिला आतापर्यंत जंगलवाडी टीमचा.
पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक 4 डॉट बॉल मॅच मध्ये फेकलेत आणि रनआउटच्या माध्यमातून एक विकेट सुद्धा कॅरी केली आहे युवा क्रिकेट टीम जंगलवाडी टीमने. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक अलॉंग दी कार्पेट मिड विकेट जमले बॉल ट्रॅबल पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण. 5 बॉलचा खेळ समाप्त. एक धाव धावफलकावर. पुन्हा एकदा डॉट बॉल. 6 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर 1. 1 धाव आणि 1 विकेट. 3 ओव्हरमध्ये 75 धावांचं लक्ष्य अजून पार करायचं आहे. अभी नहीं तो कभी नहीं इस मॅच में करना पडेगा. आता नाही केलं तर प्रवास समाप्त होऊ शकतो या स्पर्धेमधलं. नॉकआउट मॅच आपण रंगताना पाहताय. प्रत्येक मॅच महत्त्वपूर्ण असेल. प्रत्येक सामना महत्त्वाचा, कारण मॅच जिंकणं सुद्धा गरजेचं. पुढील बॉलर आहेत राम फौजी. खरंच देश सेवा करत असताना खेळासाठी वेळ काढणं हे खूप महत्त्वाचं आहे. चला पहिल्या बॉलमध्ये हुक करत असताना आपण पाहू शकाल लखनच्या बॅट मधनं 6 धावा. चांगला स्ट्रोक. 6 धावांनी धावसंख्येला आकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 7. आणि अशाच प्रकारची षटकारांची आतिषबाजी या मॅच मध्ये करायची, तेव्हाच तुम्ही मॅच जिंकू शकता. एक षटकार तर आलाय. अशाच प्रकारचे षटकार आणखी येतील का? पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. अशाच प्रकारची बॅटिंग करणं गरजेचं आणि तेच करतोय मॅच मध्ये लखन. हम भी किसी से कम नाही आहे सांगत असताना बॅक टू बॅक दुसरा आलाय. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे. 14 धावा. तेरा धावा धावफलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली संदीपने. दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले आणि 1 डॉट बॉल. 13 धावा धावफलकावर स्थिरावले. आता पुन्हा डॉट. 1 तेरी तो 1 मेरी. अशाच प्रकारचं क्रिकेट रंगतंय. लखन 2 बॉलवर विजयी ठरला. 2 बॉलवर ठरला विजयी राम. जसे त्याचं प्रत्युत्तर देतो मैदानाच्या आतमध्ये बॉलर. हा बॉल चांगला स्ट्रोक मिड विकेट मध्ये 1 बाउन्स होत. रन्स मिळतील 4. चौकार. 17 धावा 4च्या मदतीने. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. त्याची संधी. हो हो क्या बात आहे. सुरेख झेल. फलंदाज बाद लखन. खतरनाक कॅच घेतलेले. खरंच टीम कडून त्यांचं कौतुक करण्यात येत आहे. 2 षटकांचा सामना संपलेला आहे. पुढील बॉलर आपल्या टीमचे कॅप्टन चव्हाण, बाळू चव्हाण. बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर 17. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईन. डॅनी येत आहेत न्यू बॅटर. विजयराव या नाही त्याला. पुन्हा एकदा शॉट ट्राय करा. लॉंग डी कार्पेट गॅप शॉट सिलेक्शन. अगदी वेगाने बॉल. 4 धावांसाठी रबाना फरार. चौकार. बॉलर चव्हाण यांच्या बॉलमधून चौकार गेलेला आहे. चव्हाण यांच्या विरुद्ध पहिल्या बॉलवर 4 आले आहेत. मॅच अजून संपली नाहीये. काही होऊ शकतं. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी या मॅच मध्ये आपण पाहताय मोर्या क्रिकेट स्पोर्ट्सच्या माध्यमातून सुद्धा.
आता मात्र चांगला बॉल आपण पाहिला चव्हाणांच्या माध्यमातून फेकला डॉट बॉल. या टीमनं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. विनंती आहे. आता टॉप एज अगदी उंच बॉल आकाशामध्ये कॅचची संधी आणि घेतली सुंदर झेल. आणखी एक फलंदाज बाद दिनेश बाद होत आहेत. डपावाडी संघाने सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे. आपल्या चव्हाण यांच्या बॉलरमध्ये उत्कृष्ट खेळ आपल्याला भेटतोय. उत्कृष्ट अशी असते बॅटिंग चालू आहे. न्यू बॅटर यांनी वेग घ्यायचा आहे. पंचांनी थोडी घाई करायची आहे. 21 धावा डबल कव्हर 3 विकेट लॉस. बॅक टू बॅक विकेट आता गमवत असताना आपण पाहतोय मोरया क्रिकेट स्पोर्ट्स. न्यू बॅटर नितीन मैदानात. डपावाडी संघानं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. त्यांना विनंती आहे. खरं तर प्रत्येक बॉलवर षटकार आता या मॅच मध्ये मारायचं आहे. पंचांनी थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. शॉर्ट ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा फुल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक संदीप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. 2च्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये. 23 धावा. पुन्हा एकदा डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ समाप्त. 23 धावा डबल कव्हर. तिसऱ्या स्पेल मधला शेवटचा बॉल. मॅच मध्ये वर्चस्व आणि विजयाच्या उंबरठ्यावर जवळपास आपण जर मॅच मध्ये विचार केला तर जंगलवाडी टीम. पुन्हा एकदा कॅचची संधी. 9 मॅच लाईन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 1 धाव पूर्ण. 24 धावा डबल कव्हर. 18 बॉलचा खेळ समाप्त. 24 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा डबल कव्हर. 6 बॉल शिल्लक. चला स्पीडअप करा. लगेच टीम मीटिंग करू नका. नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणी अनाउन्समेंट करतो. श्री जनाई 11 क्रिकेट क्लब जंगलवाडी आणि जेलाई ज्योतिबा क्रिकेट क्लब फॅमिली टॉस जिंकलाय. जनाई 11 क्रिकेट क्लब जंगलवाडी टीमने आणि घेतलाय फिल्डिंगचा निर्णय. आपण रेडी राहायचंय. चौथ्या षटकासाठी दत्ता बॉलिंग टाकत आहेत. पहिलाच डॉट बॉल आहे. उत्कृष्ट अशी बॉलिंग आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल दत्तांच्या माध्यमातून चांगल्या टप्प्यावर बॉल फेकलाय. ऑफ कटर प्रकारचे बॉल आणि एका हाताने पकडली झेल. एक डॉली कॅच. फलंदाज बाद. सुरेख झेल. विकेटचं पतन. आपल्या विकास साळुंके यांच्या हातामध्ये उत्कृष्ट असा झेल आलेला आहे. पुढील बॅट्समन विशाल. आपल्याला विशाल यांच्या बॅटमधून काहीतरी वेगळं पाहायला मिळतंय का हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मराठा वॉरियर्स फरतरवाडी यांच्या टीम संघाकडून 3 षटकारला 501 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. त्यांनी कधीही 3 षटकार मारावे आणि 501 रुपयाचं बक्षीस घेऊन जायचं आहे. दत्ता यांच्या बॉलिंग मध्ये उत्कृष्ट खेळ का पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहू शकाल. इनसाइड एज होती. गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक. पुन्हा एक सिंगल. आता शॉर्ट ट्रॅकर पुन्हा एकदा पुल केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. थोडीशी चुकी झाली. अखेरीस बॉल निघून गेला सीमारेषा पार. चौकार. आपल्याला 75 धावांचा जर डोंगर पार करायचा आहे तर चौकार आणि 4ची गरज आहे. शेवटचा बॉल शिल्लक सेकंड इनिंग मधला. शेवटच्या बॉलवर विकेट. वाईट प्लस विकेट. स्टंपिंगच्या माध्यमातून विकेट केली आहे विकेट किपरने. चांगलं इन्स्ट्रक्शन आपण पाहिलं.
दत्ता यांच्या बॉलिंग मधून उत्कृष्ट असा आपल्याला खेळ पाहायला मिळालेला आहे. टोटल स्कोर बोर्ड धावसंख्या आहेत आपल्याकडे 31. शेवटचा बॉल डॉट बॉल आणि जिंकली या मॅच मध्ये युवा क्रिकेट टीम जंगलवाडी. अभिनंदन आणि हार्ड लक, बॅड लक आणि कौतुकास्पद कामगिरी मोर्या क्रिकेट स्पोर्ट्स मुसगडेवाडी टीमची राहिली. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाना 11 क्रिकेट क्लब जंगलवाडी यांनी मैदानात उतरायचं आहे. तसेच जळव ज्योतिबा क्रिकेट क्लब जळव यांनीही मैदानात उतरायचं मॅन आहे. ऑफ द मॅच ठरला युवा क्रिकेट टीम जंगलवाडी टीमचा संदीप